शिवडी नावाशिवाय अटल सेतूचा उद्घाटन सोहळा आज पार पडतो आहे आणि तो उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर नवी मुंबईतल्या डी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडणार आहे। जाहीर सभेमध्ये वेगवेगळ्या विकास कामांचा उद्घाटन सोहळा सुद्धा पार पडणार आहे आणि आपण पाहतोय डी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे, जिथे पहिल्यांदा मान्यवर बसतील आणि पहिल्यांदा उद्घाटन सोहळा जे आहे तो पार पडेल। काही रेल्वे स्टेशनचं उद्घाटन आहे, शिवाय आणखी काही प्रकल्प आहेत ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडेल। मात्र स्टेजच्या समोरच्या पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला व्हीआयपी आसन व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते आहे। स्टेजच्या अगदी समोरच दोन्ही बाजूला ही आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर स्टेजच्या समोरच्या भागामध्ये एक मोठा मंडप जो आहे तो 3 भागामध्ये उभारण्यात आला, ज्याच्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख लोक बसू शकतील तशी आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। खुर्च्या अगदी शेवटपर्यंत मांडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं या मंडपमध्ये प्रभू श्रीरामांचं कटआउट सुद्धा पाहायला मिळतं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये अशा पद्धतीचं कटआउट्स हे पाहायला मिळणं म्हणजे देशभरामध्ये जो काही सध्या माहोल आहे किंवा वातावरण आहे त्या अनुषंगाने हे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत अशी सुद्धा चर्चा आहे। 22 तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांच्या सभेमध्ये हे कटआउट्स जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। महिलांसाठी राखीव आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि पूर्ण असा मोठा मंडप आहे। जवळपास आपण पाहतोय की या बाजूला नजर जाईल तिथपर्यंत हा मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि खुर्च्या संपूर्ण मंडपभर परिसरामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला सुद्धा तशी आसन व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। शिवडी नावाशिवाय अटल सेतू हा राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता। जवळपास 22 किलोमीटरचा हा प्रकल्प आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये मुंबईपासून नवी मुंबईला येणं आता सोपं होणार आहे। त्यामुळे मुंबईच्या दृष्टिकोनातून आणि नवी मुंबईकरांसाठी सुद्धा ही आनंदाची बाब आहे आणि हा एक मोठा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडतो आहे। पहिल्यांदा नाशिकमध्ये पंतप्रधान जात आहेत आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये नवी मुंबईमध्ये येत आहेत आणि याच नवी मुंबईच्या व्यासपीठावरून ते नवी मुंबईकरांना सुद्धा संबोधित करतील। शिवाय राज्यभरातून अनेक लोक या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। याच व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला प्रत्येक जिल्ह्यातून ज्या गाड्या येत आहेत त्या गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था ही तयार करण्यात आलेली आहे। जी लोक येतील त्यांच्यासाठी बसण्याची आसन व्यवस्था ही अगदी सोयीस्कर पद्धतीने व्हावी आणि त्याच्यासाठी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। नवी मुंबई पोलीस असतील, रायगड पोलीस असतील आणि आजूबाजूच्या जे काही कमिशनरेट आहेत किंवा जिल्हा पोलीस कार्यालय आहेत त्यांतून सुद्धा हा अतिरिक्त मनुष्यबळ बंदोबस्त जो आहे तो मागवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण या मंडप परिसरामध्ये पोलिसांचा सकाळपासून रात्रीपासून बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। राज्य राखीव पोलीस दलाच्या गाड्या असतील किंवा इतर जे काही पथकं आहेत, यंत्रणा आहेत त्या सुद्धा या बंदोबस्तासाठी मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने संध्याकाळच्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नवी मुंबईमध्ये पार पडते आहे। लोकसभेचं बिगुल वाजणार का आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधान आजच्या भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय बोलतात हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।